नमस्कार. महाराष्ट्राचा निर्भीड आणि बुलंद आवाज आर्यन न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर तुम्हा आम्हा भारतीयांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस. या दिवसालाच 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आर्यन न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना, दर्शकांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि देशातीलच नव्हे तर जगातील सगळ्या जनतेला आमच्या संविधान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा. 2015 पासून भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आणि भारतीय घटनेचं महत्त्व जनमानसाला कळावं यासाठी हा संविधान दिन साजरा करणं सुरू केलं. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आर्यन न्यूजच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात हा संविधानाचा जागर पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक अल्पसा प्रयत्न. मित्रांनो, भारतामध्ये अपवाद वगळता हजारो वर्षापासूनची गुलामगिरीची प्रथा, त्यानंतरची व्यापारी म्हणून आलेली ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचं साम्राज्य, राष्ट्रीय उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश शासनाने घेतलेलं राज्य आणि भारतावर फडकत राहिलेला युनियन जॅक हा इंग्रजांचा राष्ट्रीय झेंडा 1947 पर्यंत फडकत राहील. परंतु दोन जागतिक महायुद्ध, भारतीय जनतेचा स्वातंत्र्यासाठीचा रेठा आणि जागतिक लोकशाहीवादी राष्ट्रांचा रेठा यामुळं इंग्लंडला 1947 मध्ये स्वातंत्र्य द्यावं लागलं, ज्याची सुरुवात इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांच्या कार्यकाळामध्ये 1946 मध्येच झाली. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि या कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून, स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. या संविधान सभेमध्ये प्रारंभीच्या काळात 389 सदस्य होते. परंतु मुस्लिम लीगने यामधून अंग काढल्यानंतर या संविधान सभेमध्ये 299 सदस्य उरले आणि या 299 सदस्यांनी संविधान निर्मितीला, विशेषतः मसुदा समितीने संविधान निर्मितीला सुरुवात केली. 1948 मध्ये प्रथमतः 4 नोव्हेंबर 1948 ला मसुदा समितीने घटना समितीसमोर पहिलं प्रारूप ठेवलं, जे 42 दिवस त्याच्यावर चर्चा झाली. जवळपास 7635 दुरुस्त्या त्यामध्ये सुचवण्यात आल्या. 2473 दुरुस्त्यांवर विस्तृत अशी चर्चा झाली आणि अशा अनेक बैठकांनंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे 1082 दिवसाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भारतातलं सर्वात मोठं, जगातलं सर्वात मोठं, सर्वात विस्तृत आणि अनेक विविधतेमध्ये विभागलेल्या देशाला एकत्र आणण्याची करामत या संविधानाने केली. संविधान सभेमध्ये असलेल्या सदस्यांनी 284 सदस्य त्यावेळी होते. 299 पैकी त्यांनी या संविधानावर आपली स्वाक्षरी नोंदवली, ज्यामध्ये 15 महिलांचा देखील समावेश होता. 26 नोव्हेंबर 1949 ला मसुदा समितीने हा मसुदा, म्हणजे ही घटना, तयार झालेली घटना समितीला सोपवली आणि पुढे ती 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये अंमलात आली. त्यातील काही भाग त्यापूर्वीही अंमलात आला होता, जसं निवडणूक वगैरे भाग आहे हा त्यापूर्वीही थोडंफार अंमलात येणं सुरू झालं होतं. पण परिपूर्ण 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना
भारतामध्ये लागू झाली, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधान हा मूलतः इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेमध्ये हस्तलिखित आहे. कुठेही या संविधानामध्ये टायपिंग किंवा प्रिंटिंगचा वापर करण्यात आला नाही. ज्या मूळ प्रती आहेत त्या मूळ प्रती प्रेमबिहारी रायजादा या कॅलिफोर्नियाचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकांनी तयार केलेला आहे. त्यासाठी त्यांनी 303 नंबरचे 254 पेन होल्डर निबचा वापर केलेला आहे. असंही वाचण्यात मिळतं की रायजादा यांनी यासाठी 2 अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक पानावर माझं नाव राहील आणि संविधानाच्या शेवटच्या पानावर माझ्या आजोबाचं नाव राहील, ही त्यांची अट होती असं म्हटलं जातं. आज ही संविधानाची मूळ प्रत संसदमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. या संविधानाला सजवण्याचं काम शांतिनिकेतनमधील नंदलाल घोष यांनी केलेलं आहे. नंदलाल घोष आणि त्यांचे शिष्य यांनी मिळून संविधानाचं प्रत्येक पान सजवलेलं आहे. बिहारी राम मनोहर सिन्हा यांनी संविधानातलं सगळ्यात महत्वाचं प्रियम्बल जे आहे, प्रस्तावना जी आहे, ती त्यांनी सजवलेली आहे. भारताचं संविधान हा गव्हर्नमेंट ऍक्ट, भारताचं संविधान हा 1935च्या गव्हर्नमेंट ऍक्ट नुसार बरंच काही त्यात तयार केल्या गेलेलं आहे. अनेक लोक भारताच्या संविधानाला पाश्चात्यामधून काही तत्व घेतले असं म्हटलं जात असलं तरी बाबासाहेब आंबेडकर मात्र ही तत्वे मी भारताच्या भूमीतूनच घेतलेली आहेत. तथागत बुद्धांच्या काळातील लोकशाही आणि सम्राट अशोकादी ग्रेट यांच्या काळामध्ये राबविण्यात आलेली शासन पद्धती यांचा या संविधानामध्ये अंतर्भाव केला असल्याचं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणूनच सम्राट अशोकांचं अशोक चक्र, सारनाथच्या सिंहाच्या मूर्त्या आणि इतरही अनेक बाबी या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संविधानामध्ये 3 मुख्य विभाग करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये कायदेमंडळ हे एक विभाग आहे. कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभांचा अंतर्भाव आहे. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा समावेश आहे. भारताचा संविधानिक प्रमुख म्हणून राष्ट्रपतीला मान्यता मिळाली असली तरी वास्तविक सत्ता मात्र पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हातामध्ये केंद्रित झालेली आहे. न्यायमंडळ हे एकेरी स्वरूपाचं आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय अशी न्यायालयाची ही एकात्म अशी पातळी आहे. भारताच्या संविधानाचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयावर सोपवण्यात आलेली आहे. या संविधानामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. सरकारने जनतेचं कल्याण करण्यासाठी सरकारला मार्गदर्शक तत्वे सुचवलेली आहे. नागरिकांसाठी मूलभूत अधिकारांचा वापर केलेला आहे. जे आणीबाणीचा काळ वगळता कुठल्याही काळामध्ये कोणत्याही शासनाला काढून घेता येत नाही असं मूलभूत अधिकार संविधानामध्ये आहे आणि त्यांचा संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत आणि ती कर्तव्ये नागरिकांनी प्रामाणिकपणे पार पाडावी अशी अपेक्षा सुद्धा संविधानाने केलेली आहे. भारतीय संविधानाने संघराज्य पद्धती स्वीकारल्यामुळे केंद्र आणि राज्य अशी 2 शासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. केंद्र आणि राज्याचे अधिकार संविधानाने वाटून दिलेले आहेत आणि जर काही वाद निर्माण झाला तर तो सोडवण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला संविधानाने दिलेला आहे. असं अतिशय आगळे वेगळं 6700 पेक्षा जास्त जाती असलेला हा देश, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्या देशाला एक मजबूत केंद्र सरकार देण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. हे संविधान तुमच्या आमच्या जीवाचं आहे. हे संविधान बदलवण्याच्या चर्चा जरी सुरू होत असल्या तरी भारतातल्या गोलकनाथ खटला आणि त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन
म्हणजे संविधानाची पायाभूत संरचना ही कोणीही बदलू शकत नाही, संसद देखील ती बदलू शकत नाही. त्यामुळे कितीही संविधान बदलवण्याचे आव्या उठत असल्या तरी त्यातील काही भाग बदलवला जातो, परंतु बेसिक स्ट्रक्चर हा बदलवला जाऊ शकत नाही. आरएनएन न्यूज आपल्यापर्यंत संविधानाच्या या काही महत्वाच्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचवित आहेत, जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या लोकांपर्यंत संविधानाचं महत्व कळावं. आपण आज प्रण घेऊया की भारताच्या संविधानाच्या प्रत्येक कलमाचं, प्रत्येक कायद्याचं, कारण संविधान हा राष्ट्रधर्म आहे, संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे. या राष्ट्रग्रंथाच्या प्रत्येक तरतुदीचं आपण तंतोतंत पालन करूया, कायद्याचं अधिराज्य निर्माण करूया, कायद्यापुढे समानता ही तत्व नांदवूया. समानता, लोकशाही, सामाजिक न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता या सगळ्या गोष्टी ज्या प्रियम्बल मध्ये सांगितलेल्या आहेत त्या तंतोतंत अंमलात आणूया असं प्रण आपण या प्रसंगी घेऊया. आणि परत एकदा आपल्या सर्वांना आरएनएन न्यूज मराठीच्या वतीने संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा. संविधान दिन अमर रहे, संविधान अमर रहे, संविधान अमर रहे. धन्यवाद.